लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अतिवृष्टीचा कहर, नागरिकांचे संसार उद्ध्वस्त। धम्मदीप रोडे यांची तातडीच्या मदतीची तहसीलदारांकडे ठाम मागणी। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे घरगुती साहित्य, जनावरे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक कुटुंबे आजही उघड्यावर, अडचणीत आणि पोलादी संकटात जीवन जगत आहेत। ही भीषण परिस्थिती पाहता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते धम्मदीप रोडे यांनी आज तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदत, नुकसान भरपाई आणि सर्वेक्षणाची गती वाढवावी अशी ठाम मागणी केली। याठिवेळी धम्मदीप भाऊ रोडे यांच्यासोबत स्थानिक नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांच्या डोळ्यांतून दुःख ओसंडून वाहत होते। घराचे छप्पर उडाले, साहित्य वाहून गेले, मुलांच्या शाळेची पुस्तके नष्ट झाली। ही परिस्थिती प्रशासनाच्या संवेदनशीलतेची कठोर परीक्षा घेत आहे। धम्मदीप रोडे यांनी तहसीलदारांसमोर स्पष्ट इशारा दिला, जर 8 दिवसांच्या आत नुकसानग्रस्तांना मदत वाटप आणि आर्थिक मदत निर्णय झाले नाही तर आम्ही सर्व महिला आणि नागरिकांसह तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारू। प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की मदत निधीची तात्काळ मंजुरी मिळावी। नागरिकांना राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था आणि साहित्य मिळावे। नागरिकांचे म्हणणे आहे की मदत मिळेपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच आहे आणि प्रशासनाने दखल घेतली नाही तर मोठे आंदोलन उभे राहील। प्रशासनाने आता तात्काळ कृती केली नाही तर प्रभाग क्रमांक 3 मधील हा असंतोष मोठ्या आंदोलनात रूपांतरित होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होतीये। की प्रभाग क्रमांक 3 मध्ये विविध ठिकाणी मागच्या 1-1.5 महिन्या अगोदर जो पाऊस पडला होता, अत्यंत एवढी बिकट परिस्थिती होती की गुडघाच्या वरती पाणी होतं, गुडघाभराच्या वरती। मी स्वतः पुन्हा तलाठी असतील, कर्मचारी असतील तहसीलचे, आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन भर पावसामध्ये सर्वे केलेला आहे आणि भर पावसामध्ये सर्वे केलेला असताना सुद्धा आता जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी उठून गेला। अर्धवट लोकांना, काही जणांना पैसे आलेले, पण जवळपास अर्ध्या लोकांना, जवळपास आपण 400-500 कुटुंबाचा घरोघर जाऊन सर्वे केला होता, त्याच्यातल्या 200-100 लोकांना सर्वेच्या याच्यानुसार पैसे पडलेले आहेत, पण अद्यापही 250 ते 300 कुटुंब असे आहेत की ते वंचित आहेत मदतीपासून। त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो। सर्वे मी स्वतः आणि तलाठी ऑफिसचे जे काही कर्मचारी होते, तलाठी होते, आमच्याकडे ते फोटो आहेत, व्हिडिओ आहेत आणि ते ओरिजिनल सर्वे भर पावसामध्ये एक ना एक घर फिरून सर्वे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजूनही पैसे न पडल्यामुळे बरेचसे जण संभ्रमामध्ये आहेत किंवा असं का होतंय की आमच्या, आणि ते गोरगरीब लोक आहेत, त्यांचं 30-40 हजाराचं त्या ठिकाणी नुकसान झालेले। कमीत कमी शासन त्यांना 10,000 रुपये दिले, ते बुट्ट्याला काठीचा आधार असल्यासारखं, मग कमीत कमी ते 10,000ची ते वाट बघतायत। आणि बरेचसे माणसं असे की हे मोलमजूर करून जगणारे माणसं आहेत। बऱ्याच जणांना त्यातल्या त्यात अजून एक मुद्दा आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की या आमच्या वार्डामध्ये अद्यापही कोणाला सुद्धा राशन काहीच भेटलेलं नाही। वरतून राशन तर आलं होतं, मग राशन का भेटलं नाही, पण त्या राशनामध्ये काही काळा बाजार आहे का, याची आपण चौकशी करावी अशी त्यांना विनंती केली असता त्यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता एक मीटिंग ठेवलेली आहे। जे काही राशन पुरवठादार असतील त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि तो देखील त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे की आम्ही लवकरात लवकर सॉर्ट आउट करू म्हणून। आणि त्याबरोबरच अजून एक मुद्दा आम्ही त्याची तक्रार म्हणा किंवा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की गोरगरीब समाज आहे, हे करत असताना कोणालाही रुपया द्यायची काही गरज नाहीये। काही जण आमच्या माघारी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी असं ऐकायला मिळते, काही माता भगिनींचे फोन आलेले आहेत, कोणीतरी येत नाही आम्हाला सांगते की आम्हाला 2,000 द्या, आम्ही तुमचे पैसे आम्ही टाकलेत। हे असा प्रकार कुठं होऊ नये म्हणून आपण एक प्रसिद्धी पत्रक काढा म्हणून देखील आम्ही त्याला विनंती केलेली आहे। त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की भाऊ, त्यांनी एक सांगितलंय की ते त्यांच्या खात्याअंतर्गत ते चौकशी करणार आहेत, खरोखर असं काही आहे का। आणि दुसरं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की भाऊ 100% तुमचे जे सर्वे झालेले ते ओरिजिनल सर्वे आहेत आणि त्या सर्वेनुसार तुम्हाला एक 8 ते 10 दिवसात आम्ही सगळ्यांच्या अकाउंटला पैसे टाकणार आहोत। कारण काय ते त्यांचा इश्यू असा आला की ते म्हणतात की टेक्निकल इश्यू असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला अडचण आली। आम्ही म्हणलं बा 1.5 महिने झाला तरी आतापर्यंत हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता। ते बोलले की ठीक आहे, लवकर 8-10 दिवसात तुमचे पैसे पडतील आणि ज्या लोकांना राशन मिळालं नाही त्यांना सुद्धा सगळ्यांना राशन मिळेल। सर, आमच्या इथं सर्वे झालाय, रोडे भाऊ आलते, आमच्या घरात बघितलं, घरात पाणी शिरलं होतं गुडघ्याला एवढ्या, आणि घरात आमच्या सगळं वाटोळं झालं। आणखी सरकारकडून आमचे पैसे आणखी आमचे आले नाहीत,
पैसे द्या म्हणजे सरकारकडे आमची एवढीच विनंती आहे. आमच्या घरात पाणी शिरले, आम्हाला आणखी राशन आलेलं आहे आणि सर्वे झालाय. रोडे भाऊने येऊन घरात सर्वे केलाय, बघितलं आमचं सगळं पाण्यामध्ये कपडे राशन पाणी सगळं वाया गेले. आमचं 50-50 हजारापर्यंत नुकसान झाले. सरकारकडे एवढीच विनंती आहे की आमच्या गरीबाकडे बघा, मोलमजूर करून खाणारे आहेत आम्ही लोक आणि सरकारने आम्हाला मदत करा पैशाची. पानी नसीम अभी कहाँ रहते आप? केनाल पे क्या हुआ था? घरों में पानी घुसा ना जी, माँ अभी तक घर नहीं घुस खाने को अभी तक नहीं ना। ये राशन आता तो ये भी नहीं राशन आ रहा, दे रहे बोल के अभी तक महीना 1.5 महीना हो गया ना, है ना।